तुम्हाला इथे जो वेल दिसत आहे तर हा आहे कारल्याचा वेल। तर हा जो वेल आहे तर मी इथे उन्हाळ्यामध्ये इथं कारल्याच्या बिया लावल्या होत्या आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि इथे जे कारल्याचा वेल आलेला आहे तर या कारल्याच्या वेलाला अतिशय सुंदर अशी कारले आलेली आहेत। आणि हा जो वेल आहे तर हा गावरान कारल्याचा वेल आहे। गावरान कारलं म्हणजे ही जी कारले आहेत तर ही आकाराने लहान लहानच असतात। याचा आकार ही जी कारले आहेत तर ही जास्त लांब होत नाही, ही छोटी छोटीच असतात। तर आज मी ही कारले आता तोडून घेत आहे। तुम्ही बघू शकता अगदी ताजी अशी कारले इथे मी तोडत आहे। तर झाडाची तुम्ही बघू शकता मी पूर्ण कारले आता तोडून घेतलीच आहे आणि हे शेवटचं कारलं होतं तर तेही मी तोडून घेतलेलं आहे आणि मला एकूण 5 कारली मिळालेली आहे। आणि हे आहे आमचं पेरूचं झाड। तर याला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी मिळाल्याने याला जास्त पेरू आलेले नव्हते। त्यानंतर हे आहे आमचं कढीपत्त्याचं झाड। तर संध्याकाळच्या भाजी करता मी आता इथे कढीपत्ता तोडून घेत आहे आणि ताजा असा फ्रेश कढीपत्ता मी तोडून घेतलेला आहे। त्यानंतर इथे जे दिसत आहे तर हा आहे गवती चहा। तर चहामध्ये गवती चहा टाकल्याने चहाची टेस्ट अजून चांगली लागते। तर मी थोडासा गवती चहा तोडून घेतलेला आहे। त्यानंतर हे आहे आमच्या घराच्या पाठीमागं आलेलं लिंबुणीचं झाड। तर ह्या झाडाला आता 2 अशी मस्त मला लिंब दिसली तर मी आता ही लिंब तोडून घेत आहे। तर मी आता लिंब ही तोडून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे मला आज माझ्या छोट्याशा परसबागेतून कारले, लिंब, पेरू, कढीपत्ता आणि गवती चहा मिळालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।